रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही 10 जानेवारीला मुंबईचा जो काही पेपर होणार आहे त्याच्या अनुषंगाने रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे। पाठीमागचा मी भूगोलचा पेपर टाकलेला आहे। मला विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे, मी जो काही मुंबईचा 2023चा जो काही पेपर टाकलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित जीकेचा पाहून घ्या। बरेचसे क्वेश्चन त्या पार्टमधून रिपीट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत। मी सगळेच्या सगळे पूर्णच्या पूर्ण मुंबईचा पेपर एक्सप्लेन केलेला आहे, तो पूर्ण तुम्ही पाहून घ्या। त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राच्या भूगोलाची रिव्हिजन सिरीज त्या ठिकाणी घेतलेली आहे। काही गोष्टी बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकत असतात, तर तेवढ्या तुम्ही काही गोष्टी समजून घ्या, कारण तेवढ्या स्पीडनं ते रिव्हिजनचं लेक्चर होणं खूप गरजेची गोष्ट असते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण रिव्हिजनच्या खातर जे काही पेपर आपला होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये, मग त्या अनुषंगानं जानेवारी महिन्यातल्या ज्या काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते दिनविशेष घेणार आहोत। त्याचबरोबर मला जे इम्पॉर्टंट वाटतात, जे पर्यावरणाच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यानंतर यावर्षी इम्पॉर्टंट आहेत असे दिनविशेष आजच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आता दिनविशेष चालू करताना आपला पहिलाच दिनविशेष आहे आणि हा दिनविशेष खूप म्हणजे खूप VIMP आहे। क्वेश्चन असा विचारला जातो की महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर सगळ्यांना माहिती आहे की जो काही 2 जानेवारी आहे, कारण आपला पेपर जानेवारी महिन्यात आहे, त्यामुळे जानेवारी महिन्यातले दिनविशेष विचारले जाण्याची खूप जास्त शक्यता आहे। 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो। सर्वांना माहिती असणारा गोष्ट आहे। मग हा 2 जानेवारी त्याला पोलीस रेझिंग डे असं पण म्हणतात। पोलीस रेझिंग डे किंवा पोलीस स्थापना दिवस कधी असतो? तर 2 जानेवारीला असतो। ही इमेज सर्वांनी आठवायची, त्याच्यावरून तुम्हाला सहजासहजी आठवू शकतं। VIMP क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी हा क्वेश्चन विचारलेला आहे। त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले 3 जानेवारी, बघा 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे। आणि या ठिकाणी बघू शकता सावित्रीबाई फुले यांची मी इमेज त्या ठिकाणी टाकलेली आहे की बाबा कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी झालेल्या आहेत। तर त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असं देखील म्हणतात। बघा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचंच नाव त्या ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटीला किंवा पुणे विद्यापीठाला त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यांचा जन्म झालेला आहे 3 जानेवारी 1831 ते 10 मार्च 1897ला त्यांचा मृत्यू झालेला आहे। मग आता हा जो काही जन्म आहे, हा जन्म कुठं झालेला आहे असा बऱ्याच वेळा विचारतात। तर नायगाव या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये असणारं, शिरवळ या ठिकाणी जवळच असणारं नायगाव जिल्हा आहे सातारा, ह्या नायगावमध्ये खंडोजी पाटलांच्या घरामध्ये, खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरामध्ये 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। त्याच्यानंतर 1840 मध्ये त्यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत विवाह झाला। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा की जिथं क्वेश्चन विचारला जातो, IMP क्वेश्चन आहे, त्यांचं जन्मगाव IMP आहे। त्याच्यानंतर त्यांचं जन्माची तारीख IMP आहे। 1848, लक्षात ठेवायचं, इथं 8 आहे, इथं 8 आहे। शाळा ही चालू झाली 1800 सालामध्ये, 1900 नाही, 1800 सालावरून, बघा ट्रिक कशी लक्षात ठेवली, 1800 वरून शेवटचा हा 8 आहे, तसा शेवट 8 आला पाहिजे आणि मिडलला 1800 सालाच्या मिडलला, मग बघा 1800 सालाचं मिडल काढलं तर 1950 होतं। मग 50च्या तिथला जवळपासचा आकडा कुठला आहे ज्याच्या शेवट 8 आहे? तर तो आहे 48। त्याच्यावरून लक्षात ठेवायचं 1848 मध्ये पुणे येथे भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली। सगळ्यात VIMP क्वेश्चन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कितीतरी म्हणजे महात्मा फुलेंचं फार मोठं योगदान आहे। आज स्त्रिया असेल किंवा बरेचसे पुरुष असेल, आज ज्ञानाच्या एवढ्या मोठ्या टोकावरती किंवा आपण जरी एवढे शिकत असू तरी या व्यक्तीचं जे काही योगदान आहे ते आपण कधीही विसरू शकणार नाही। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जी काय आधुनिक क्रांती केली की शिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती कित्येक वेळा चिखलफेक झाली, शेणफेक झाली, दगडफेक झाली, तरी देखील त्यांनी अविरतपणे हे कार्य सुरू केलं। 1848ला ही शाळा सुरू होत असताना विद्यार्थी मित्रांनो फक्त 6 मुलींवरती सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरू केली होती। त्याच्यानंतर 49 मध्ये त्यांनी
पुणे सातारा रस्त्यावरती त्या ठिकाणी पुणे सातारा जो काय हायवे त्या ठिकाणी शेजारीच मुलींची दुसरी शाळा सुरू केली. त्याच्यानंतर 1849 मध्येच त्यांना ज्योतिबांसोबत हा गृहत्याग करावा लागला. त्याच्यानंतर 1852 मध्ये त्यांनी महिला सेवक मंडळाची स्थापना केली. त्याच्यानंतर 1854 मध्ये प्रौढ साक्षरता अभियान राबवलं आणि जिथं क्वेश्चन विचारलं जाईल ते आहे साल म्हणजे 1854. इथं साल तुम्हाला विचारणार नाहीत. इथं काय विचारणार तर त्यांनी जो काय काव्य फुले हा जो काय कविता संग्रह लिहिला याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आयोगानं म्हणा किंवा वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेला दिसतो आपल्याला, की क्वेश्चन असा विचारतात की काव्य फुले हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे. तर काव्य फुले बघा, फुले या नावामध्येच तुम्हाला थोडीशी हिंट भेटायला पाहिजे. काव्य फुले, फुलेवरून कोणतरी कोण, सावित्रीबाई फुले. ओके, आलं लक्षात. त्याच्यानंतर 1858 मध्ये त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची भाषणे जे काय आहेत हे संपादनाचं काम देखील त्यांनी केलं. क्वेश्चन असाही विचारतात की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भाषणाची जी काय संपादनाची कार्य आहेत ही कुणी केलेले, तर ती देखील सावित्रीबाई फुले यांनी केलेले. त्याच्यानंतर सगळ्यात VIMP क्वेश्चन हा आहे की बाबा ते क्वेश्चन असा विचारतात, हा VIMP क्वेश्चन आहे. याच्यामध्ये साल खूप महत्त्वाचा आहे 1863. 1863 आणि 1863 ला दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे विधवा पुनर्विवाहाच्या साह्यानं त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला आणि बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आता तुम्ही म्हणताल ही बाल हत्या प्रतिबंधक गृह काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या काळामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याचं त्या ठिकाणी परमिशन नव्हती. म्हणजे एकदा काय एखाद्या मुलीचं म्हणजे अशी कंडिशन असायची की 10 वर्षाची मुलगी आणि 60 वर्षाचा म्हातारा, असं ज्याला जरट विवाह पद्धत असं म्हणतात, ती त्या काळामध्ये रुजू होती. आणि मग आता हे 60 वर्षाचं म्हातारं लवकरच 60-70 वर्षामध्ये असताना मरून जायचं, तर मग ही मुलगी जी काय आहे ही 20-25 वर्षाची तरुण असतानाच विधवा व्हायची. ही विधवा झाल्यानंतर मग सगळे जो काही समाज आहे तिचं लचक तोडायचं आणि मग अशा विधवा जे काही त्या विधवांना जर उद्या मुलं झाली तर त्यांच्यासमोर दोनच ऑप्शन राहायचं की एक तर स्वतः तरी जीव द्यायचा, नाहीतर ते जे काय मूल आहे त्या मुलाचा तरी जीव घ्यायचा किंवा ते मूल टाकून द्यायचं. अशा पद्धतीने त्यांच्यापुढे दोन ऑप्शन असायचे. मग हे जे काय मुलं, जी विधवांची मुलं आहेत जी टाकून दिली जातात किंवा ज्या विधवा महिला आहेत ज्याला समाजानं सोडून दिले किंवा ज्यांच्यावरती समाजानं बलात्कार केलाय त्यांच्यासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे, म्हणून हे जे काय फुले दाम्पत्य हे पुढे आलं. आणि फुले दाम्पत्य पुढे आल्यानंतर त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा त्या ठिकाणी सहाय्य करायला सुरुवात केली. साल आहे 1863. साल फार महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर त्याच वेळी ज्या काही विधवा महिला आहेत की ज्या या समाजाच्या जाचामध्ये सापडलेल्या आहेत की त्यांच्यापासून ज्या महिलांना म्हणजे ज्या विधवा महिला आहेत परंतु त्यांना बाळ झाले, ते बाळ त्यांनी इकडं तिकडं टाकू देऊ नये, त्या बाळाचं संगोपन व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन करायचं ठरवलं. बघा, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना लक्षात केली. मग आता ही साल कसं लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या 1873 साल खूप जास्त महत्त्वाचा आहे. या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. इथं साल असेल बघा, 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. IMP आहे, VIMP साल आहे. बऱ्याच ठिकाणी एक्झामला विचारले की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. त्यांच्याबरोबर सावित्रीबाई फुले पण होत्या. ह्या 1873 मधून जर 10 वजा केले तर किती राहतात, 63. म्हणजे 1863 साली बघा बरोबर 10 वर्ष वजा केली की दोन गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. 1863 मध्ये विधवांचा पुनर्विवाह करण्याचं ठरलं आणि त्याचबरोबर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. याच्या मधल्या काळामध्ये म्हणजे 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी त्यांनी आपल्या घरच्या पाण्याचा हौद मोकळा करून दिला. त्याच्यानंतर 1875 मध्ये दुष्काळ निवारणाचं महत्त्वाचं काम केलं आणि 1890 मध्ये बघा 1890 साल खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालं. मग आता या ठिकाणी क्वेश्चन असा विचारतात की सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे काही पुस्तक आहे बघा, पुस्तक या ठिकाणी मी स्क्रीनवरती लिहितो, सार्वजनिक सत्यधर्म
हे सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जे काय पुस्तक आहे हे महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसारित झालेलं एकमेव पुस्तक आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन असा विचारतात की सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणाचे आहे? सत्य या शब्दावरून तुमच्या लक्षात येईल पाहिजे, सत्यशोधक समाज. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की असा क्वेश्चन विचारतात की महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक कोणतं? ते तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. आणि 1890ला मृत्यू त्यांचा झाल्यानंतर बरोबर 7 वर्षांनी, बघा आपण म्हणतो ना नवरा बायकोची एकमेकांना साथ असते, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं 1890ला मृत्यू झाल्यानंतर पुढे 7 वर्षांनी सावित्रीबाई फुले यांनी देखील ह्या समाजाची साथ सोडली. म्हणजे 1897ला 10 मार्च 1897ला सावित्रीबाई फुले यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मग मृत्यू कसा झाला हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मृत्यू त्यांची बघा असाही मृत्यू झाला नाही. 1896-97 मध्ये त्या ठिकाणी प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये त्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग आता ह्या जे काही सावित्रीबाई फुले आहेत ह्यांनी विधवांचं कार्य केलं किंवा विधवांसाठी विधवांची जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पण ह्यांनी नसतं बोलूनच दाखवलं का? काही कृती केली का? 100% कृती केली. तर या विधवांमध्येच असणारा एक यशवंत नावाचा जो काही मुलगा आहे बघा, यशवंत नावाच्या मुलाला त्या ठिकाणी दत्तक घेण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या फुले दाम्पत्यानं केलं. यांना डॉक्टर बनवलं. हा देखील एका विधवेचाच मुलगा होता, त्याला डॉक्टर बनवलं आणि या डॉक्टरांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर ह्या प्लेग निवारणाचं काम त्या साथीमध्ये केलं आणि 1897ला त्यांचा मृत्यू झाला. मग आता हा एवढा इन डिटेल इतिहास घेण्याच्या पाठीमागचा काय उद्देश बघा, की एवढा डिटेलमध्ये का सांगितलं? त्याचं कारण असं, कारण आपला पेपर होणार आहे जानेवारीमध्ये आणि 3 जानेवारी हा महिला मुक्ती दिन किंवा महिला शिक्षण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. बघा लक्षात घ्या, मी या ठिकाणी स्क्रीनवरती लिहितो बघा. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, हा महिला मुक्ती दिन, महिला मुक्ती दिन किंवा महिला शिक्षण दिन, महिला शिक्षण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. महिला मुक्ती दिन किंवा महिला शिक्षक दिन म्हणून 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्यावेळेस इतिहासाचं लेक्चर घ्यायचंय. त्यावेळेस ह्या महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. ओके, त्याच्यानंतर खूप जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. सगळ्यांना माहिती असणारे हा माहितीतला क्वेश्चन आहे. 6 जानेवारी बघा, 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. काय साजरा केला जातो? पत्रकार दिन. काय आहे 6 जानेवारीला? तर त्याचं कारण असं की 6 जानेवारी पत्रकार दिन का साजरा केला जातो? कारण 6 जानेवारी 1832ला जे काही आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दर्पणकार, आचार्य दर्पणकार ह्याच्या नावातच घेतले का नाही, तर 1832 मध्ये त्यांनी दर्पण नावाचं जे काही साप्ताहिक आहे हे साप्ताहिक सुरू केलं. महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र किंवा पहिलं साप्ताहिक म्हणून ह्या दर्पणला मान्यता आहे. आणि पुढे त्याच्यानंतर पुढे जाऊन 8 वर्षांनी 32 + 8 किती झाले? 1840. 1840ला त्यांनी दिग्दर्शन नावाचं दुसरं साप्ताहिक किंवा दुसरं वर्तमानपत्र सोप्या भाषेमध्ये त्यांनी चालू केलं. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, दर्पण आणि दिग्दर्शन दोन्हीचे साल महत्त्वाचे आहेत. 1840 आणि 1832 कुणी चालू केलेले आहेत? तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. कोण? हा जो फोटो आहे तो फोटो आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आणि तुम्ही या ठिकाणी इमेजमध्ये पाहू शकता मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मग क्वेश्चन असा विचारला, मराठी पत्रकार दिन कधी असतो? 6 जानेवारीला असतो. कोणाच्या नावानं सुरुवात केली जाते? तर दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर. मी जाणून बुजून दर्पणकार म्हटलेले कारण दर्पण हे वृत्तपत्र कोणी लिहिलेले? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेले. कधी लिहिलेले? 1832ला लिहिले. तारीख कोणती होती? 6 जानेवारी. म्हणून हा पत्रकार दिन साजरा केला जातो. 1840ला त्यांनी दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांचा शून्य लब्धी
शून्यलब्धी नावाचा जो काय ग्रंथसंग्रह आहे हा बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला विचारलं की शून्यलब्धी कोणी लिहिलं. त्याच्यानंतर शेषाद्री प्रकरण कोणाच्या संदर्भात आहे, तर शेषाद्री हे प्रकरण हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भात आहे. काय आहे शेषाद्री प्रकरण, तर शेषाद्री आणि श्रीपती हे असे दोघं भाऊभाऊ होते, ब्राह्मण भाऊभाऊ होते आणि त्यांनी त्यातल्या श्रीपतीनं जो काही शेषाद्री आहे त्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याला ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचं काम हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केलेले आणि म्हणून त्यावेळेस त्यावेळेस सनातन ब्राह्मणांनी त्याला खूप जास्त विरोध केला. तरी देखील तो विरोध न जुमानता आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी त्या शेषाद्रीला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं महत्त्वाचं काम असं केलं आणि यांना बालबृहस्पती असं देखील म्हणतात. बघा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे की बालबृहस्पती म्हणजे अत्यंतिक विद्वान व्यक्ती होते की म्हणून त्यांना बालबृहस्पती असं देखील म्हणतात. त्यांचा जन्म रत्नागिरीतले पोंभुर्ले या ठिकाणी झालेला आहे. रत्नागिरीमध्ये पोंभुर्ले नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म. अत्यंतिक कमी आयुष्य असलेला व्यक्ती, परंतु ह्या जगाच्या इतिहासामध्ये त्या व्यक्तीच्या कार्याचा ठसा उमटलेला दिसतो. 6 जानेवारी हा महत्त्वाचा दिवस तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जागतिक हास्य दिवस, बघा जागतिक हास्य दिवस 10 जानेवारी जागतिक हास्य दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. आता तुम्ही इमेज बघा मी टाकलेली, हे फुगे वगैरे स्माइलिंग करताना दिसतात. इतकं छान हसत राहावं की दुःखानेही पाहून त्याला हसावं, अशा पद्धतीनं जागतिक हास्य दिन इथं लिहिलेलं आहे बघा. जागतिक हास्य दिन कधी आहे, तर तो 10 जानेवारी या दिवशी आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की 10 जानेवारीला जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. ह्या इमेज तुम्ही जर सतत बघितल्या तर 100% तुमचा कसाच क्वेश्चन चुकणार नाही. त्याच्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. कुणाचा जन्मदिवस आहे, तर स्वामी विवेकानंद यांचा तो जन्मदिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि आता मग महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे 1897ला, बघा 1897 साल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 1897 रोजी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मठ किंवा त्याला रामकृष्ण मिशन असं पण तुम्ही म्हणू शकता. बऱ्याच ठिकाणी रामकृष्ण मठ देणार किंवा रामकृष्ण मिशन देणार. तर रामकृष्ण मिशन याची स्थापना 1897 रोजी कुणी केली, तर स्वामी विवेकानंदांनी केली. मग हे रामकृष्णच त्याला नाव का दिलं, तर रामकृष्ण परमहंस हे त्यांचे कोण, रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते आणि त्या गुरूंच्या प्रेरणाखातर त्यांनी, हे गुरु कुठे भेटले होते, तर कलकत्ता इथं त्यांना भेटले होते. क्वेश्चन अजून पुढे जाऊन विचारतात, ह्या रामकृष्ण मिशनची स्थापना कुठे केली, कलकत्ता या ठिकाणीच केलेली. पण क्वेश्चन असा विचारतात की स्वामी विवेकानंद आहेत यांची समाधी कुठं आहे किंवा यांचा पुतळा कुठं उभारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, भारताचं जे काय आपण एकदम दक्षिणेकडचं टोक म्हणतो, ज्याला आपण कन्याकुमारी असं म्हणतो, म्हणजे जिथं भारत संपतोय त्या कन्याकुमारीच्या इथं स्वामी विवेकानंद यांचा खूप मोठा पुतळा त्या ठिकाणी युवकांचं प्रेरणास्थान म्हणून उभारलेलं आहे. त्यांचं जीवनचरित्र खूप म्हणजे खूप जास्त प्रेरणादायी. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 2-3 गोष्टी या स्क्रीनवरच्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 1897 रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांचा सध्या पुतळा भारताचं जे काही सगळ्यात दक्षिण टोक आहे कन्याकुमारी या ठिकाणी भारतीय द्वीपकल्प संपतो, त्या कन्याकुमारी या ठिकाणी तो द्वीपकल्प आहे. मी पाठीमागच्या लेक्चरला यदाकदाची सांगितलं आहे, भारताचा दक्षिण द्वीपकल्पावरचा शेवटचा पॉईंट म्हटलं तर कन्याकुमारी, परंतु भारताचा एकदम दक्षिणेकडचा पॉईंट जर म्हटला तर तो आहे 6.45 अक्षवृत्तावरती, ज्याला इंदिरा पॉईंट असं म्हणतात. या ठिकाणी गल्लत करायची नाही, हा आहे इंदिरा पॉईंट. आणि कन्याकुमारी हा कन्याकुमारीचा आहे 8व्या अक्षवृत्तावरती. हा भूगोलाच्या दृष्टिकोनातून देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्याचबरोबर अजून जास्त महत्त्वाचं की 12 जानेवारी हा
राजमाता जिजाऊ आईसाहेब, बघा राजमाता जिजाऊ आईसाहेब ज्या काय आहेत किंवा आऊसाहेब आहेत, त्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा जन्मदिवस देखील 12 जानेवारीला आहे. मग क्वेश्चन असा विचारतात की बाबा राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचा जन्म कुठं झालेला आहे, तर बुलढाणा इथं असणाऱ्या सिंदखेड राजा कुठं आहे, हे बुलढाण्यामध्ये आहे. बुलढाण्यामध्ये आहे. मी जेवढं स्क्रीनवरती लिहितो ते अत्यंतिक इम्पॉर्टंट गोष्टी लिहितो. राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचा जन्मदिवस 12 जानेवारी, त्यांचा जन्म झालेला आहे सिंदखेड राजा इथं बुलढाणा या ठिकाणी झालेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. ओके, पुढचा त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे की 15 जानेवारी हा, बघा 15 जानेवारी हा दिवस आर्मी डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. मग तुम्हाला त्या ठिकाणी 15 जानेवारी हा आर्मी हा शब्द दिसणार नाही, तर तुम्हाला काय दिसणार की 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. सेना म्हणजेच काय, आर्मी आणि या ठिकाणी पाहू शकता की 15 जानेवारी हा आर्मी दिवस. मला असं वाटतं की आपली परीक्षा पोलीस भरतीची आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातो. कारण एक मगाचा 2 जानेवारी रायझिंग डे पोलीस स्थापना दिवस, महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस, आणि 15 जानेवारी आर्मी डे ज्याला भारतीय सेना दिन असं पण म्हणतात. मग तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये भारतीय जे काय भूदल आहे, वायुदल आहे आणि हवाई दल आहे, बऱ्याच लेक्चरमध्ये मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांचे जे काय लष्कर प्रमुख आहेत या सगळ्यांचे प्रमुखांची मला तुम्ही खाली नावं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. बघा किती तारीख आहे, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन. इथेच त्या वोटिंग केलेलं बोट आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला ते लक्षात येईल का 25 जानेवारी हाच दिवस साजरा केला जातो. कारण 25 जानेवारी 1950ला त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक आयोगाची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि हे वर्ष हे इलेक्शनचं वर्ष असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेत याच्यावरती क्वेश्चन विचारणारच. 25 जानेवारी 1950 निवडणूक आयोगाची स्थापना आणि निवडणूक आयोगाचं कलम जे काय आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 324 मध्ये भारतीय निवडणूक आयोग सांगितलेला आहे. परंतु राज्य निवडणूक जो आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग, तर तो राज्य निवडणूक आयोग हा विद्यार्थी मित्रांनो 243K मध्ये सांगितलेला आहे. तुम्ही म्हणताल हे कसं लक्षात ठेवायचं 243K? त्याची ट्रिक अशी लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो की इलेक्शन मध्ये पैशाचा कचरा होतो. बघा पैशाचा कचरा होतो. कचरा कशाचा होतो? पैशाचा. कचऱ्याचा के, बघा कचऱ्याचा के असं लक्षात ठेवायचं आणि ह्या के वरून बरोबर 243K म्हणजे काय आहे? राज्य निवडणूक आयोग आहे. मग राज्य निवडणूक आयोग म्हटलं की तो 243K मध्ये आहे. निवडणूक आयोग म्हटलं तर 324 कलमामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचा क्वेश्चन असा की बाबा हे जे काय निवडणूक आयोग आहे ज्याला भारताचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं म्हणतात, तर तो भारताचा निवडणूक आयोग आहे. ह्या संसदेच्या सगळ्या जे काही इलेक्शन असेल त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाचं म्हणजे सगळे आमदार खासदार यांच्या निवडणुका घेण्याचं काम, त्याचबरोबर विधान परिषद महत्त्वाचा मुद्दा आहे, विधान परिषद यांच्या देखील निवड म्हणजे विधान परिषदेतून पण व्यक्ती आमदारच होत असतो. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ ज्याला आपण विधानसभा म्हणतो त्या विधानसभेतून व्यक्ती आमदारच होत असतो. संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, यातून व्यक्ती खासदार होत असतो. म्हणजेच लक्षात असं ठेवायचं खासदारकीच्या इलेक्शन, त्याच्यानंतर आमदारकीच्या इलेक्शन, राष्ट्रपतीच्या इलेक्शन, उपराष्ट्रपतीच्या इलेक्शन ह्या सर्वच्या सर्व कोणाच्या अंडर होत असतात तर कलम क्रमांक 324 अंडर भारतीय निवडणूक आयोग त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि ह्या भारतीय निवडणूक आयोगाच्या अंडर ह्या इलेक्शन होत असतात. मग राज्य निवडणूक आयोगाचं काम काय? आत्ता सध्या बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शन्स लागणार आहेत, तर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या महानगरपालिकेचं जे काही इलेक्शन होण्याचं काम आहे हे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत केलं जाणार आहे. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका
पालिका, महानगरपालिका या सर्वांचं इलेक्शन घेण्याचं काम कोण करतं? राज्य निवडणूक आयोग करतं. आणि एक्झामिनर फसवण्यासाठी एक ट्रॅप भारी लावतात, तो म्हणजे ते असं म्हणतात की राज्यपालाची, बघा, राज्यपालाची निवडणूक ही निवडणूक भारतीय निवडणूक आयोग घेतो किंवा राज्य निवडणूक आयोग घेतो. लक्षात घ्या, राज्यपालासाठी निवडणूक हा कन्सेप्टच नाही. राज्यपाल हा राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जाणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे राज्यपालाबाबतीत निवडणूक हा शब्दच चुकीचा आहे. त्याच्यामुळे ते वाक्य चुकीचं असणार आहे. राज्यपाल हा राष्ट्रपतीकडून त्या ठिकाणी नियुक्त केला जात असतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 मध्ये राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केंद्राचा व्यक्ती म्हणून केला जाईल असं त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेले आहे. कलम क्रमांक 153 मध्ये राज्यपालाचं पद अशी गोष्ट सांगितलेली आहे. हे बारीक बारीक गोष्टी की जिथं जिथं कन्फ्युजन होतात त्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ज्या ठिकाणी एक्झामिनर फसवतात त्या ठिकाणी आपण फसणार नाही आणि आपण 100% त्या ठिकाणी मेरिटमध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बाबा एक व्यक्तीचा फोटो मी टाकलेला, फार जुन्या काळातला फोटो त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो. तर हे भाषण करणारे व्यक्ती कोण आहेत? तर ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू त्या ठिकाणी भाषण करतात. कुठं भाषण करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, 1929 साल, बघा 1929 साली त्या ठिकाणी लाहोरचं अधिवेशन झालं. बघा, ऐतिहासिक असं लाहोर अधिवेशन झालं आणि ह्या ऐतिहासिक लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्य हा आपला कन्सेप्ट त्या ठिकाणी आणला. आत्तापर्यंत आपण कधी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली नव्हती. याच्या अगोदर आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत किंवा संपूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्य आपण असं म्हणू, संपूर्ण स्वातंत्र्य अशी आपली मागणीच नव्हती. आपलं वसाहतीचं स्वातंत्र्य असा आपला कन्सेप्ट होता. म्हणजे ज्यावेळेस मोतीलाल नेहरू वगैरे ऍक्टिव्ह होते त्यावेळेस त्यांनी वसाहतीचं स्वातंत्र्य किंवा वसाहतीचं स्वराज्य त्या ठिकाणी मागितलेलं आहे. परंतु संपूर्ण स्वराज्य असा काही कन्सेप्ट नव्हता. 1929 सालचं ऐतिहासिक असं लाहोर अधिवेशन, त्या ठिकाणी आपण पूर्णच्या पूर्ण असा शब्द वापरला जाईल किंवा संपूर्ण असा देखील शब्द वापरला जाईल. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ऐतिहासिक लाहोर अधिवेशन घडलं आणि त्यावेळेस आपण असं ठरवलं की 26 जानेवारी, तारीख खूप जास्त महत्त्वाची, 26 जानेवारी 1930 हा आपण पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. पहिला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. मग क्वेश्चन, हा 26 जानेवारी 1930 ला पहिला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि म्हणूनच भारतीय राज्यघटना लिहून झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 ला केली. मग 26 जानेवारीच का दिवस निवडला? तर त्याचं कारण असं की हा पहिल्या स्वातंत्र्य दिनाची काहीतरी आठवण पुन्हा एकदा यावी म्हणून त्या ठिकाणी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तुम्ही म्हणताल सर एवढं सगळं कशासाठी घेतलं? कारण ही तारीख आहे, जानेवारी महिन्यातली महत्त्वाची तारीख आहे 26 जानेवारी. मग ह्या 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. ओके, प्रजासत्ताक दिन सगळ्यांना माहिती असणार, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन असतो. ओके, पुढं त्या ठिकाणी अजून कोणता मुद्दा राहिला का? त्या ठिकाणी मला असं वाटतं 9 जानेवारी हा गोष्ट राहिलेली. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मिस झालेला आहे थोडा. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी 30 जानेवारी प्रवासी भारतीय दिन त्या ठिकाणी 9 जानेवारीला साजरा केला जातो. तर प्रवासी भारतीय दिन साजरा होत असताना महत्त्वाचं म्हणजे 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 9 जानेवारी, बघा तारीख किती आहे? 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. का साजरा केला जातो? कारण 9 जानेवारी 1915 ला त्या ठिकाणी महात्मा गांधी भारतामध्ये आले. ओके, किती? भारतात महात्मा गांधी परत आले. कोणी बोलवलं? कोणी त्यांना महात्मा गांधींना परत बोलवलं? तर गोपाळ कृष्ण गोखले. क्वेश्चन इथं विचारलेलं आहे की महात्मा गांधींना तुम्ही भारतामध्ये या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करा असं कोणी सांगितलेलं आहे? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना भारतामध्ये परत बोलवण्याचं काम केलेलं आहे. कोण आहेत गोपाळ कृष्ण गोखले? तर क्वेश्चन असा विचारतात, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण आहेत?
राजकीय गुरु कोणाचे? महात्मा गांधींचे. बघा, राजकीय गुरु महात्मा गांधींचे कोण आहेत? तर राजकीय गुरु महात्मा गांधींचे कोण आहेत? गोपाल कृष्ण गोखले आहेत. मग आता ह्या गुरूंचा क्रम एका ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही. बघा, जे काही गोपाल कृष्ण गोखले आहेत, हे गोपाल कृष्ण गोखले गुरु होते कोणाचे? महात्मा गांधी यांचे. महात्मा गांधी यांचे गुरु कोण आहेत? गोपाळ कृष्ण गोखले. बर, महात्मा गांधी गुरु कोणाचे आहेत? तर ते विनोबा भावे यांचे गुरु आहेत. विनोबा भावे कोण होते? तर पहिले, बघा लक्षात घ्या त्या ठिकाणी, पहिले वैयक्तिक सत्याग्रही पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण, असाही देखील क्वेश्चन विचारतात. तर ते कोण आहेत? विनोबा भावे आहेत. आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत. शिवाय त्यांनी भूदान चळवळ ही सुरू केली. भूदान चळवळ कधी सुरू केली? 1940 ला भूदान चळवळ सुरू केली आणि ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत. ते कोणाचे गुरु होते? म्हणजे विनोबा भावेंचे गुरु कोण आहेत? महात्मा गांधी हे गुरु आहेत. आणि मग ही जी काही गुरूंची सिक्वेन्स आहे, हे 3 गुरु तर आतापर्यंत बऱ्याच एक्झामला त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले दिसतात. आणि मग ही जी काय गुरूंची सिरीज आहे ह्याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी विचारतात. आणि मग आता आपण पाहिलं असेल की हा जो काय 9 जानेवारी या दिवशी महात्मा गांधीजी भारतात आले आणि मग ह्या महात्मा गांधींनी त्या ठिकाणी भारतीय नेतृत्व करण्याचं ठरवलं असताना की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्याची ट्रिक आहे की ज्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात. गांधीजींनी केक खाल्ला. गांधीजींनी, ही ट्रिक आहे, गांधीजींनी CAKE केक खाल्ला अशी ट्रिक आहे. काय आहे ही गांधीजींनी केक खाल्ला? तर ह्या C वरून लक्षात ठेवायचं. C म्हणजे चंपारण्य, म्हणजे महात्मा गांधींनी कुठले कुठले सत्याग्रह केले त्या सिक्वेन्स त्याचा जोड्या लावा. त्या ठिकाणी कालानुक्रमे लिहा असा इतिहासामध्ये प्रश्न विचारतात. महात्मा गांधींचा भारतामध्ये असणारा पहिला सत्याग्रह आहे तो चंपारण्य 1917 साली, जो निळीच्या शेतीच्या संदर्भात होता. जे काही नीळ कामगार होते ह्या नीळ कामगारांच्या संदर्भात असणारा महत्त्वाचा सत्याग्रह आहे चंपारण्य. ला आहे अहमदाबाद. ह्या ए वरून लक्षात ठेवा, अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संदर्भात, गिरणी कामगार. आणि के आहे खेडा सत्याग्रह. बघा, के वरून खेडा, खे होतोय ना इथं तयार, खेडा सत्याग्रह. हे दोन्ही पण खेडा आणि अहमदाबाद हे दोन्ही पण 1918 सालीच झालेले आहेत. मग क्वेश्चन पुढे जाऊन ते एक्झामिनर असं विचारतात की देशव्यापी त्यांचा पहिला सत्याग्रह कोणता? फर्स्ट सत्याग्रह कोणता? तर महात्मा गांधी यांचा देशव्यापी पहिला सत्याग्रह आहे तो म्हणजे रौलेट ॲक्टच्या संदर्भात. रौलेट ॲक्ट, ज्याला काळा कायदा असं पण म्हणतात. काळा कायदा कधी आला? 1919 ला काळा कायदा आला, रौलेट ॲक्ट आला. आणि ह्या रौलेट ॲक्टचं त्याला काळा कायदा का म्हणतात? तर कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी त्या ठिकाणी तुरुंगात डांबण्याचं काम ह्या रौलट ॲक्टना तो अधिकार इंग्रज शासनाला भेटला म्हणून त्याला काळा कायदा असं म्हणतात. आणि मग इंग्रजांनी धर की पकड असं धोरण अवलंबलं. दिसल त्याला कोणत्याही चौकशीशिवाय, कोणत्याही वॉरंटशिवाय भारतीय लोकांना अटक करण्याला सुरुवात केली म्हणून काळा कायदा असं म्हणतात. आणि याच्यासाठी सर या पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोर यांनी केला. रवींद्रनाथ टागोर कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर, ज्यांनी जनगणमन लिहिलं, म्हणजे जे काही भारताचं राष्ट्रगीत आहे त्यांच्याकडून रवींद्रनाथ टागोरांचं आहे. ह्या रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या सर या पदवीचा त्याग केला. त्यांचं गीतांजली, बघा सगळे क्वेश्चन विचारले. त्यांचं गीतांजली नावाचा जो काय काव्यसंग्रह आहे, ह्या गीतांजली नावाच्या काव्यसंग्रहाला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा गीतांजलीला नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. आणि नोबेल पुरस्कार प्राप्त हे जे काय आहेत रवींद्रनाथ टागोर आहेत, हे पहिली व्यक्ती आहेत नोबेल पुरस्कार प्राप्त. मग आता इथं एक्झामिनर काय करतात? थोडं फसवतात. कसं बघा, फसवताना ते काय करतात?
ते म्हणतात की रौलट ॲक्टच्या वेळी महात्मा गांधी यांनी कैसर हे हिंद पदवीचा त्याग केला. बघा, कैसर ही हिंद पदवीचा त्याग केला. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट मी तुमच्या जाणून बुजून कन्फ्युजनसाठी त्या ठिकाणी सांगत आहे. महात्मा गांधींना जो काही कैसर ए हिंद हा पुरस्कार भेटला होता, हा कैसर ए हिंद पुरस्कार भेटला होता, तो त्यांनी रिटर्न केला, म्हणजे ब्रिटिश सरकारला पुन्हा दिला. तो पुन्हा कुठल्या संदर्भात दिलाय, तर तो खिलाफत चळवळीच्या संदर्भात दिलेला आहे. जी काय मुस्लिमांच्या संदर्भात खिलाफत चळवळ होती, या खिलाफत चळवळीच्या संदर्भात हा कैसर हे हिंद त्यांनी रिटर्न केलेला. आणि सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी रौलट ॲक्टच्या वेळी त्या ठिकाणी रिटर्न दिली. आणि महात्मा गांधीजींनी केक खाल्ला 1917 साल, त्याच्यानंतर 1918 साल, चंपारण्य, अहमदाबाद, खेडा आणि मग रौलट ॲक्ट असं सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स बऱ्याच वेळा विचारला जातो. आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीजी भारतामध्ये आले. महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळी आंदोलनं केली. त्याच्यामधलं 1920 साल, 1930 साल, बरोबर 10 वर्षांनी पुढे जायचं, आणि 1942 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 1920 साली त्यांनी असहकार हे आंदोलन केलं. 1930 साली त्यांनी सविनय कायदेभंग हे आंदोलन केलं. आणि 1942ला छोडो भारत हे आंदोलन केलं. मग आता याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं छोडो भारत विचारलं जाईल. का विचारलं जाईल? कारण ते त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी गवालिया टँकीत 9 ऑगस्ट 1942ला गवालिया टँकी या ठिकाणी बसल्या, जे काय आंदोलन भरलं होतं त्या ठिकाणी छोडो भारत हे आंदोलन केलं. आणि या छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान जी काय आपली तलवार नावाची जी काय युद्ध नौका होती नौदलाची, बघा, नौसैनिकांची किंवा नौदल होतं, त्या नौदलाची तलवार नावाची युद्ध नौका होती. तिथल्या नौदलातील तलवार नावाच्या युद्ध नौकेवरील नौसैनिकांनी देखील उठाव केला. हा देखील क्वेश्चन विचारलेला आहे की बाबा त्याचं नाव काय. आता हे असहकार आंदोलन बंद कधी झालं, तर 1922ला चौरी चौरा जी काही घटना घडली, चौरी चौरा UP मध्ये असणाऱ्या चौरी चौरा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी हे जे काही चौरी चौरा ठिकाणी असणारं एक पोलीस स्टेशन होतं, ते पोलीस स्टेशन पेटवून दिलं आणि बरेचसे पोलीस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि म्हणून महात्मा गांधींनी हा असहकार जे काय आंदोलन हे पाठीमागं घेतलं. 1920 साली 1 ऑगस्ट 1920ला, बघा, 1 ऑगस्ट 1920ला त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. आणि देशव्यापी पूर्णच्या पूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सगळी सूत्र ही महात्मा गांधींच्या हातामध्ये आली. 1930ला सविनय कायदेभंग झाला, ज्याला दांडी यात्रा असं पण आपण म्हणतो. दांडी यात्रा कुठून सुरुवात केली, तर गांधीजींनी ही साबरमती ते दांडी या ठिकाणी हे जे काय अंतर हे पूर्ण केलं. कधी सुरू झाली होती, तर 12 मार्च 1930ला ते साबरमती आश्रमातून निघाले आणि दांडीला कधी पोहोचले, 6 एप्रिलला त्यांनी दांडी या ठिकाणी पोहोचले आणि मिठाचा सत्याग्रह केला. ज्यावेळेस इतिहासाचं रिव्हिजन लेक्चर आहे त्यावेळेस मी फास्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच. ओके, तर हे मुद्दे तुम्ही महत्त्वाचे काही एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. आणि मग 30 जानेवारी हा जो काही दिवस आहे तो 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन असतो. मग आता ह्याच व्यक्तीची त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947ला, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये वेगळे हिंदू मुस्लिम दंगे त्या ठिकाणी उफळून आले होते. आणि त्याचं निवारण करण्याचं काम हे महात्मा गांधीजी त्या ठिकाणी कलकत्त्याला गेले. ते स्वातंत्र्य लढ्याचा एवढा आनंद महोत्सव सेलिब्रेट करताना नव्हते. एक महत्त्वाची तारीख लक्षात सांगायची राहिली, 1924चं जे काय बेळगाव अधिवेशन होतं, ह्या एकमेव बेळगाव अधिवेशनाचे महात्मा गांधी, बघा, महात्मा गांधी हे अध्यक्ष होते. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. 1924च्या राष्ट्रीय सभेचं जे काय बेळगावचं अधिवेशन होतं त्याचं अध्यक्ष महात्मा गांधी यांच्याकडे होतं. आणि मग 30 जानेवारी, बघा, 30 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून त्या ठिकाणी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. का हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्या दिवशी महात्मा गांधी या महान अशा आत्म्याची त्या ठिकाणी नथुराम गोडसे यांनी त्या ठिकाणी हत्या केली. आणि तोच 30 जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग दिन. तुम्ही बघू शकता हे हात जे काही ह्याला कुष्ठरोग झालेला आहे, म्हणजे हातामध्ये वेगवेगळ्या जखमा झालेल्या असतात. आणि ज्या काही बाबा आमटे आहेत त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी, मला वाटते म्हणजे बाबा आमटे हे त्यांचं पूर्ण कुटुंबच आहे, साधना आमटे, या पूर्ण कुटुंबाने
प्रकाश आमटे आहेत, या पूर्ण कुटुंबाने गडचिरोलीमध्ये किंवा ह्या कुष्ठरोगांसाठी आनंद वन त्या ठिकाणी फुलवलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, आणि कुष्ठरोगाचं निवारणासाठी महत्त्वाचं असं कार्य केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जी काय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मला महत्त्वाचे दिवस वाटतात, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. तारीख खूप जास्त IMP आहे, इथून पुढे ज्या ज्या तारखा मी लिहिल त्या सगळ्याच्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आणि मग ह्या 5 जानेवारी नंतर का पर्यावरण महत्त्वाचं आहे, तर ओझोन जो काय आहे, हा ओझोन कुठल्या थरामध्ये असतो हे देखील क्वेश्चन विचारलेलं आहे. तर हा ओझोन हा स्थितांबरामध्ये असतो. कुठं आहे, स्थितांबरामध्ये. आणि तपांबर काय विषय आहे, तर तपांबरामध्ये बघा, तपांबरामध्ये वातावरणातील सगळ्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. वातावरण जे काय आहे, एक मिनिट, वातावरणामध्ये जे काही ढग येतात किंवा वारे येतात, वादळे येतात, तर ही ढग, वारे, वादळे हे सगळ्याच्या सगळ्या कुठं घडत असतं, तपांबरामध्ये घडत असतं. आणि स्थितांबर म्हटलं की ओझोनचा त्या ठिकाणी लेअर आहे, की जे काही सूर्याची अतिनील किरणे येतात, सूर्याची अतिनील किरणे शोषण्याचं काम हे स्थितांबर करत असतं. म्हणून त्याला पृथ्वीची छत्री असं देखील म्हणतात. ही बघा छत्रीची इमेज टाकलेली. आणि म्हणून ओझोन काय करत असतं, सर्वांचं प्रत्येकाने वृक्षारोपण करून संकल्प करणे, ओझोनचं संरक्षण करूयात. म्हणून हा ओझोन दिन कधी आहे, एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षा, मला असं वाटतं 2018 सालची राज्यसेवा पूर्व परीक्षा असावी, त्याच्यामध्ये देखील ही तारीख विचारली की ओझोन दिन कधी साजरा केला जातो, तर 16 सप्टेंबरला. बघा 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, त्याच्यानंतर पुढची पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 3 तारखा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, बघा लक्षात ठेवायच्या. त्या मी क्रमाने लिहितो जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. 12 मार्च, मार्च नंतर पुढचा महिना येतो एप्रिल, 22 एप्रिल, आणि त्याच्या पुढचा महिना येतो 22 मे. ओके, प्रत्येक महिन्याची 22 तारीख, 22 मार्च, 22 एप्रिल आणि 22 मे. 22 मार्चला काय झालेलं आहे, तर बघा 22 मार्चला त्या ठिकाणी जलदिन म्हणून साजरा केला जातो. बघा 22 मार्च जलदिन, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन, पृथ्वी दिन, किंवा त्याला शब्द वापरला तर पृथ्वीला समानार्थी शब्द आहे वसुंधरा, वसुंधरा दिन. ओके, 22 मार्च हा पृथ्वी दिन, वसुंधरा दिन, आणि 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन, जागतिक जैव विविधता दिन, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी असं म्हणतात, असं साजरा केला जातो. या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता की विश्व जल दिन 22 मार्च, त्याच्यानंतर जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल, आणि वसुंधराचे चित्र त्या ठिकाणी आहे, जलाचं चित्र आहे, आणि 22 मे जैवविविधता. जैवविविधता म्हणजे काय असतं, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय असतं, डायव्हर्सिटी, की बाबा इथं बघा वेगवेगळे प्राणी आहेत, हत्ती वगैरे, वेगवेगळ्या वनस्पती आहेत, जलचर आहेत, ही सगळी विविधता आहे, याला जैव म्हणजे जिवंत असणारी जैवविविधता असं म्हणतात. त्याच्यानंतर चर्चेमध्ये असणारे या वर्षीचे महत्त्वाचे दिवस जे मला वाटतात ते म्हणजे 25 जून 1975. तर यावर्षी 25 जून ही जी काय तारीख आहे ही संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं भारत सरकारनं ठरवलेलं आहे. का ठरवलेले, 25 जानेवारी 1975ला त्या ठिकाणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी लावली. कसली, राष्ट्रीय आणीबाणी लावली. तर तुम्ही पॉलिटीचा अभ्यास केलाच असेल. 352 अधिक 4 356 अधिक 4 360 अशा भारतीय राज्यघटनेमध्ये 3 आणीबाणी लावलेले आहेत. त्यातली राष्ट्रीय आणीबाणी आहे 300 कलम क्रमांक 352 मध्ये. जर स्टॅटिक पॉलिटीमध्ये क्वेश्चन विचारला तर ती तुम्हाला विचारणार की राष्ट्रीय आणीबाणी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लावली जाते, तर कलम क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. त्याच्यानंतर 356 नुसार ही राष्ट्रपती राजवट लावली जाते, किंवा ज्याला राज्यपालाच्या संदर्भात जे काय आहे ती राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रपती राजवट हाच त्याला योग्य शब्द आहे, ती 356 कलम क्रमांकानुसार लावली जाते. आणि आर्थिक आणीबाणी जी काय आहे ही आर्थिक आणीबाणी
ही कलम क्रमांक 360 नुसार लावली जाते. भारतामध्ये आत्तापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी डिक्लेअर केलेली नाही. आणि मग 25 जानेवारी 1975ला राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधी, तत्कालीन इंदिरा गांधी यांनी लावली आणि म्हणून तो दिवस सध्या भारत सरकारने संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग 42वी घटना दुरुस्ती 1976, बघा हे साल आहे 75 आणि 75च्या नंतर 1976 हे साल आलं आणि ह्या 76ला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हणतात. म्हणजे त्यावेळेस राज्यघटना बदलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे इंदिरा गांधींनी बऱ्यापैकी म्हणजे 50% राज्यघटना बदलली असं देखील म्हणायला काही हरकत नाही. 42वी घटना दुरुस्ती 1976 साली झाली. बऱ्याच वेळा हे साल देखील विचारलं जातं. आणि मग शेवटचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे 3 ऑक्टोबर या वर्षी तब्बल 11 भाषा आपल्या झालेल्या आहेत. किती? 11 भाषा. त्याच्यावरती माझी एक छोटीशी 30 मिनिटाची ट्रिक आहे. ज्या अभिजात भाषा आहेत त्यांच्यावरती मी बनवलेली आहे. मराठी भाषेला यावर्षी अभिजात भाषा दिन भेटला. अभिजात भाषा हा दर्जा भेटला. आणि मग 3 ऑक्टोबर जी काही तारीख आहे यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला. रंगनाथ पठारे यांच्या समितीनुसार हा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला. आणि म्हणून 3 ऑक्टोबर आता मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनानं ठरवलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जे महत्त्वाचे मला दिवस वाटतात ते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझी एक विनंती राहील की जे माझे यूट्यूबला पोलीस भरतीच्या संदर्भात लेक्चर पडलेले आहेत ते लेक्चर तुमच्या मुंबईच्या पेपरच्या दृष्टिकोनातून खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला मी पेपर आल्यानंतर ज्यावेळेस पेपर होईल आपला 10 तारखेला मी ॲनालिसिस घेईलच त्यावेळेस मी तुम्हाला इन डिटेल दाखवेल की मी आत्तापर्यंत घेतलेले वेगवेगळे पॉईंट कसे विचारलेले आहेत. ओके, 10 तारखेला पेपर होण्याच्या अगोदर मी 8 तारखेला वगैरे एक स्ट्रॅटेजी काय असावी त्याचं देखील स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जे क्वेश्चन विचारले त्या ते कमेंट बॉक्समध्ये जरूर करा की जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.